प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. MBBS करावं का? होय, नक्की करावं, कारण हे एक एक्सक्लुझिव्ह स्किल आहे. फक्त इज्जत, अहंकार किंवा स्टेटस मिळवण्यासाठी करू नका. कुटुंबाच्या आरोग्यासाठी खूप उपयोगी. कॉर्पोरेट वर्ल्ड सारखी गळे कापू स्पर्धा नाही. डॉक्टर कुठेही स्थिर होऊ शकतो. शहर, जिल्हा, तालुका, गाव. MBBS मध्ये काय होतं? 4.5 वर्ष अभ्यास प्लस 1 वर्ष इंटर्नशिप, एकूण 5.5 वर्ष. अभ्यास आनंददायी, फार कठीण नाही जर रुची असेल तर. नंतर काय होतं? खरा कठीण काळ MBBS नंतर सुरू होतो. NEET-PG परीक्षा खूप अवघड, रँकवर शाखा, स्पेशलायझेशन ठरते. PGMDMSG 3 वर्ष, एकूण साधारण 8.5 वर्ष. नंतर सिनियर रेसिडेन्सी करून प्रॅक्टिकल अनुभव घ्यावा लागतो. सुपर स्पेशलायझेशन DM किंवा MCH अजून 3 वर्ष, एकूण साधारण 12 वर्ष. पैसा आणि जीवनशैली. MBBS नंतर इंटर्नशिप व PG मध्ये स्टायपेंड मिळतं. PG दरम्यान जीवन कठीण, लांब ड्युटीज, ताणतणाव, कधी अपमान सुद्धा. डॉक्टर सुखी व सन्मान्य जीवन जगतो. पण IT, फायनान्स, मॅनेजमेंट क्षेत्रासारखा खूप श्रीमंत सहसा होत नाही. तरीही डॉक्टरांकडे नोकरीची खात्री, स्थैर्य आणि डिमांड असते. निष्कर्ष, MBBS कठीण नाही, पण NEE, PPG आणि PG डिमांडिंग आहे. सुपर स्पेशलायझेशन नंतरही फार श्रीमंती नाही, पण सुरक्षित, स्थिर आणि चांगलं जीवन नक्की मिळतं. ज्ञान गुरु काउन्सिलिंग सेंटर, प्रोफेसर रवींद्र साळुंखे, एज्युकेशनल काउन्सिलर. कॉल 9850674719 and 7796346775. Our mail ID is gyanguru.edu@gmail.com. Our main office is in Pune. Our offices are also in Delhi, Bangalore and Mumbai. Visit our website thegyanguru.com. Subscribe to our channel for regular updates and information.